नमस्कार सर्वांना, माझं नाव प्रशांत कुलकर्णी. ग्रोमॅक्स वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये एक अमेझिंग असा आपल्याकडे एक प्रोडक्ट आलेला आहे, ज्याला म्हटलं जातं अल्कलाइन वॉटर जार. तो जार कशा पद्धतीने आपण वापरू शकतो आणि तो जारच्या माध्यमातून जे पाणी आपल्याला मिळणार आहे ते अल्कलाइन वॉटर कशा पद्धतीने मिळतं याचा आज आपण छोटासा डेमो या ठिकाणी बघणार आहोत. हा आहे आपल्या कंपनीचा जबरदस्त अल्कलाइन वॉटर जार. 5 लिटर याची कॅपॅसिटी आहे. हा अशा पद्धतीचा जार आपल्याला आपल्या आयडीच्या ॲक्टिव्हेशनमध्ये प्रोडक्ट म्हणून या ठिकाणी मिळणार आहे. असा सुंदर असा हा जार आहे, दिसायला पण अगदी अट्रॅक्टिव्ह आहे. स्टॉप करत चालचा जबरदस्त असा अल्कलाइन वॉटर जार 5 लिटर याची कॅपॅसिटी आहे. आता याच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने अल्कलाइन वॉटर आपण घेऊ शकतो हे आपण थोडक्यात डेमो पाहूया. हे मार्केटमधलंच आपण पाण्याच्या बॉटल जे आपण बिस्लरी बॉटल म्हणून पाणी पितो हे पाणी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता या पाण्याची आपण व्हॅल्यू चेक करायच्यात, तेच पाणी आपण आपल्या जारमध्ये टाकणार आहोत आणि या जारमधून निघणारं पाणी हे कशा पद्धतीचं असणार आहे आपण या डेमोमध्ये बघून घेतो. अशा पद्धतीने हा वॉटर जार आपला ओपन होतो. त्याच्यामध्ये एक छोटासा असा मिनी फिल्टर दिलेला असतो, जो की खाली जी त्याला तुटी दिलेली आहे त्या तुटीच्या आतल्या साईडनं तो फिल्टर बसतो. त्याच्यानंतर हा कंपनीचा आपला मेन फिल्टर आहे. या फिल्टरमध्ये सर्व स्टोन बसवलेले आहेत. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, झिंक असेल, आयर्न असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स याच्यामध्ये टाकलेले असतात. आणि हा छोटासा फिल्टर असतो. हा फिल्टर याच्यामध्ये बसतो आणि हा छोटासा जो फिल्टर असतो हा याच्या आतमध्ये हा फिल्टर बसतो. तो पण आपण आतमध्ये फिट करून घेऊया. इकडे समोरून घ्यायचा. हा छोटासा फिल्टर आपण असा आतमध्ये या ठिकाणी फिटिंग करून घेतोय. यस. आणि हा आपल्या कंपनीचा जारमधला जो फिल्टर आहे तो याच्यावरती आपण ठेवून देतो. आता आपण पहिल्यांदा चेक करूया की या बिस्लरी वॉटरचं पाण्याची कंडिशन कशी आहे, त्याचा पीएच लेवल किती आहे. मार्केटमध्ये हे पीएच इंडिकेटर्स मिळतात. कुठल्याही मेडिकलमध्ये जर आपण गेलो आणि पीएच इंडिकेटर्स द्या म्हटलं तर हे मिळतात. त्याच्यावरती सगळे इंडिकेटर्स आहेत, वेगवेगळ्या कलरचे इंडिकेटर्स आहेत. त्या कलर जो पाण्याला आला आपण त्या पाण्यामध्ये हे इंडिकेटर्स म्हणजे हे लिक्विड टाकल्यानंतर तर त्या पीएचचे हे पाणी आहे असं आपल्याला समजता येईल. आणि ही ORP टेस्ट आहे. ORP टेस्ट म्हणजे काय, आपण जे काही पाणी पितो त्या पाण्यामध्ये जे काही मिनरल्स आहेत ते मिनरल्स आहेत का नाही हे चेक करण्यासाठी हे इंडिकेटर्स आहेत. तर आपण हे चेक करूया. या ठिकाणी आपण असे 2 प्लास्टिकचे ग्लास घेतलेले आहेत ट्रान्सपरंट, ज्याच्या माध्यमातून आपण पाण्याची टेस्ट आपण पाहू शकतो. परतच पाणी आपण एका ग्लासमध्ये घेतोय आणि हेच पाणी आपल्या ह्या जारमध्ये देखील आपण ओततोय. तर सर्वात प्रथम अगोदर आपण या पाण्याचा पीएच किती आहे, या बिस्लरी पाणी म्हणून आपण जे मार्केटमध्ये पितो त्याचा पीएच लेवल किती आहे आपण चेक करूया. हे लिक्विड आपण या पाण्यामध्ये टाकतोय. 3 मार्केटमधल्याच पाण्याला आपण या ग्लासमध्ये घेतलेलं आहे. आता त्याचे पीएच लेवल आपण या ठिकाणी चेक करतोय. आपण याच्यामध्ये साधारण एक 5 ते 6 थेंब टाकलेले आहेत आणि या पाण्याला कलर कसला आलेला आहे आपण बघू शकतो. पूर्ण हा येलो कलर आलेला आहे, म्हणजे या पाण्याचा पीएच लेवल मॅक्सिमम 5 पेक्षा कमी आहे. ज्याला आपण बिस्लरी वॉटर म्हणतो त्या पाण्याचा पीएच लेवल 5 पेक्षा कमी या ठिकाणी दिसतोय. म्हणजे हे पाणी पूर्णपणे ॲसिडिक पाणी आहे आणि हेच पाणी आपण चांगलं पाणी म्हणून पितो. आणि हे पाणी पीत राहिल्यामुळं आपल्या बॉडीला पाण्याची गरज तर भागते, परंतु जे काही आपल्या बॉडीला मिनरल्स पाहिजे ते याच्यामधून मिळत नाही आहे. आता हेच पाणी आपण आपल्या अल्कलाइन वॉटर जारमध्ये टाकलेलं आहे. आता याच्यातून जे निघणारं पाणी आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया. बिस्लरीचंच पाणी आपण आपल्या जारमध्ये टाकलेलं आहे आणि त्याच पाण्याची फक्त आपण पीएच टेस्ट आपण या ठिकाणी करतोय.
आता आपण या ग्लासमध्ये आपल्या जारमधून निघालेलं पाणी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता आपल्या पाण्याची pH लेवल काय आहे आपण चेक करूया. या ठिकाणी आपण बघू शकतो आपलं पाणी कसं दिसायला पहा. आणि ह्याच्यावरती जर आपण इंडिकेटर चेक केला तर साधारण या पाण्याचा pH लेवल 9 ते 10 च्या आसपास या ठिकाणी pH लेवल आपल्याला दिसतोय आपल्या पाण्याला. म्हणजे 100% आपलं पाणी हे अल्कलाईन वॉटर झालेलं आहे, फक्त या जारमध्ये आपण टाकलेलं आहे. तर आपण थोडक्यात या पाण्याचे आपण फायदे काय आहेत हे समजून घेऊ. त्याच्या अगोदर आपण या पाण्याची आपण ORP टेस्ट करून घेऊ. ORP टेस्ट म्हणजे काय की आपल्या पाण्यामध्ये हे सर्व घटक आहेत का, त्याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा प्रॉपर आहे का, हे सुद्धा टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे एक दुसरं इंडिकेटर आहे. त्याच्यावर आपण या पाण्याची टेस्ट घेऊया. आता आपण बिस्लरी पाणी म्हणून पाणी पितो त्याची आपण ORP टेस्ट करूया. हे पाणी आपण एका ग्लासमध्ये घेतोय आणि ORP टेस्टचा हा ड्रॉप आहे. जर हा कलर जर आला तर या पाण्यामध्ये हे सर्व घटक आहेत असं आपण समजायचं. जसं की मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, लोह आहे, तांबा आहे, सगळे घटक आणि प्लस त्याच्याबरोबर ऑक्सिजनची मात्रा पुरेपूर आहे असं आपण समजूया. तर आपण चेक करूया इथं पाणी. मी ह्याच्यामध्ये 5 थेंब टाकलेले आहेत. पाणी ॲज इट इज आहे. म्हणजेच काय तर हे पाणी फक्त फिल्टरचं पाणी आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही मिनरल्स आपल्याला आढळून येत नाहीत किंवा ऑक्सिजनची मात्रा देखील आढळून येत नाही आहे. आता हेच पाणी आपण आपल्या जारमध्ये टाकलेलं आहे. आता याची पण आपण ORP टेस्ट करून घेऊया. त्या अल्कलाईन वॉटर जारचं पाणी आपण या ठिकाणी घेतोय आणि आपल्या पाण्याची ORP टेस्ट आपण या ठिकाणी करतोय. हे ORP इंडिकेटर बघा, ह्याच्यामध्ये फक्त मी 5 थेंब टाकलेले आहेत आणि ह्या इंडिकेटरवरती जो कलर दिलेला आहे सेम कलर आपल्या पाण्याचा या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच आपल्या पाण्यामध्ये जे आपल्या अल्कलाईन वॉटर जारमधून पाणी निघालेलं आहे ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे घटक आहेत, प्रॉपर ऑक्सिजन आहे आणि हे पाणी अतिशय पिण्यासाठी योग्य आहे. आता आपण पाहिलं की या पाण्यामध्ये हे पूर्ण ॲसिडिक पाणी आहे. आता आपल्या बॉडीवर ह्याचा होणारा इफेक्ट काय आहे आपण थोडक्यात समजून घेऊया. आपण दिवसभर जे काही आपल्या घरातलं पाणी फिल्टरचं पाणी म्हणून पितो किंवा मार्केटमधलं बिस्लरी म्हणून पाणी पितो हे 100% ॲसिडिक पाणी आहे. याच्यामुळे आपली बॉडी पूर्ण ॲसिडिक होत जाते. परंतु रोज सकाळी 1 ग्लास या जारमधलं पाणी आणि संध्याकाळी झोपताना 1 ग्लास या जारचं पाणी आपण पितोय तर आपल्या बॉडीवरती काय इफेक्ट होतो आपण बघून घेऊया. आता हे पूर्ण येलो पाणी आहे आणि याच्यामध्ये फक्त आपल्या जारचं पाणी आपण या ठिकाणी सोडतोय. पाण्याचा कलर चेंज झाला. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण ॲसिडिक पाणी पितो आणि आपल्या अल्कलाईन वॉटर जारमधलं पाणी पितोय तर आपल्या जारमधल्या पाण्यामुळं आपल्या बॉडी पूर्ण नॉन ॲसिडिक होऊन जाते आणि आपल्या शरीरात जे काही डायजेशनविषयी तक्रारी राहतात त्या सगळ्या तक्रारी संपून जातात. हे पाणी पिल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आपलं डायजेशन चांगलं सुधारतं, पचनक्रिया सुधारते, आपली गॅस ॲसिडचा त्रास आपला कमी होतो, सकाळी पोट व्यवस्थित साफ होतं आणि आपल्या शरीराचे जे काही जॉईंट पेनचा सुद्धा त्रास आपल्याला कमी होतो. संध्याकाळी झोप छान लागते आणि दिवसभर आपली बॉडी एनर्जेटिक राहते. अशा पद्धतीने हा सुंदर असा आपल्या कंपनीचा अल्कलाईन वॉटर जार आहे. आणि हा जार आता कंपनी आपली लॉन्चिंग फेजमध्ये आहे, त्याच्यामुळं कंपनीनं खूप छान ऑफर या ठिकाणी दिलेली आहे. ती ऑफर आपण आपल्या सिनियरला विचारून घ्यायची आहे आणि हा जार आपण प्रत्येक घरामध्ये पोचवायचं काम करायचं आहे आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हेल्दी करण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या जारला कुठलंही MACBचं कनेक्शन लागत नाही, लाईट लागत नाही किंवा लाईटचं बिल आपल्याला येणार नाही आहे आणि हा कॅरी करण्यासाठी अतिशय सोपा आहे. असा कॅरी करून आपण कुठे घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्या गाडीमध्ये आपण कुठं बाहेरगावी चाललो तरी आपण घेऊन त्याच्यामधलं पाणी पिऊन आपण हेल्दी राहू शकतो. तर सर्वांनी आपल्या कंपनीचा ग्रोमॅक्स वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हा अल्कलाईन वॉटर जार खरेदी करा, परचेस करा आणि हेल्दी व्हा. थँक्यू.